नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं देशाचे राष्ट्रीय सीमा, तसेच राष्ट्रीय स्मारके, आंतरराष्ट्रीय सीमा, देशाचे विविध चिन्हे अशा महत्त्वाच्या आणि विविध संघटना देखील आपण पाहिल्या होत्या, ज्या की समाचार संस्था आहेत त्या देखील पाहिलेल्या आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या देशांचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे देखील आपण नावं पाहिलेली आहेत, कोणत्या देशामध्ये कोणते पक्ष काम करत असतात. अशाच महत्वाच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये दुसऱ्या एका महत्वाच्या मुद्द्याला आपण हात घालणार आहोत. तो आजचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की मित्रांनो, प्रमुख चिन्ह आहेत जे जगातील आणि त्यांचे प्रतीक काय आहेत. त्या चिन्हाचं प्रतीक काय आहे, एक विशेषता असते एक प्रत्येक चिन्हाची, तर ती काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपल्या देशामधील तसेच जगामधील वर्तपत्र आहेत त्यांचे प्रकाशन स्थळ कुठे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. विविध देशाचे राष्ट्रीय पशु पक्षी हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जगामध्ये ज्या गुप्तचर संस्था आहेत त्यांचे प्रमुख संस्थांचे नाव काय आहे ते देखील आपण वेगवेगळ्या देशांचे आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत विभिन्न देशामध्ये वेगवेगळ्या देशामधील ज्या संसद म्हणून काम करतात, जसे की आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये संसद ज्या प्रमाणे काम करते त्याचप्रमाणे विदेशामध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये काय कोणत्या नावाने त्या काम करत असतात ते आपण या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण लक्षपूर्वक इकडे पहा आणि नोट्स देखील काढले तर अतिउत्तमच, कारण पुढे आपल्याला एक्झामसाठी परत कोणत्या नोट्स वाचण्याची गरज असेल असं वाटत नाही. आपण खूप डिटेलमध्ये हे घेणार आहोत, त्यामुळे तर आपण लक्षात ठेवावं. आपण सुरू करूयात. चला आता की विविध देशाचे जे प्रमुख चिन्ह आणि प्रतीक आहेत ते आपण पाहणार आहोत आता. तर कमळाचे फूल हे संस्कृती आणि सभ्यता दाखवते. तर रेड क्रॉस काय दाखवते, तर डॉक्टर जे मदत करते त्याच्यासाठी आणि हॉस्पिटलसाठी हे रेड क्रॉसचं चिन्ह आपल्याला प्रतीक म्हणून दिसून येते. त्यानंतर लाल झेंडा क्रांती दाखवते. क्रांती आणि धोक्याची घंटा ही लाल झेंडा दाखवत असतो. त्यानंतर काळा झेंडा आहे. काळा झेंडा काय दाखवतो, तर विरोधाचं प्रतीक आहे ते. जिथे आपण निषेध करतो त्यावेळी काळी पट्टी एकतर आपल्या दंड्याला बांधलेली असते किंवा ते काळे झेंड्या या रूपात देखील आपण कुठे विरोध करताना दिसून येते. त्याच्यानंतर पिवळा झेंडा काय दाखवतो, पिवळा झेंडा असं म्हणतो की रोगग्रस्त असतात, जे संक्रमण काळामध्ये रोगग्रस्त लोक असतात तिथे घेऊन जाणारे वाहने जे असतात त्याच्यावर लावलेला असतो पिवळा झेंडा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उलटा झेंडा काय काम करतो किंवा मग त्याचं प्रतीक काय आहे उलटा झेंडा लावण्याचं, त्याचं आहे संकटाचं प्रतीक. ज्यावेळी एखाद्या देशावर संकट येते किंवा आपल्या देशामध्ये कोणी जर महत्वाचा व्यक्ती त्यांचा मृत्युमुखी झाला असेल किंवा काही घडले असेल अशी दुःखद घटना, त्यावेळी उलटा झेंडा असं केलं जाते. त्यानंतर झुकलेला झेंडा असतो, तर ते शोक म्हणून शोकाचं प्रतीक आहे. देशामध्ये घटणाऱ्या आपल्या असो या इतर कोणत्याही देशामध्ये घडणाऱ्या दुःखद घटना असतात त्यांचा शोक ज्यावेळी होतो त्यावेळी झेंडा खाली उतरला जातो, झेंडा झुकलेला असतो. त्याच्यानंतर पांढरा झेंडा काय कशाचं प्रतीक आहे, तर पांढरा झेंडा आहे ते समर्पणाचं. ज्यावेळी एखादं युद्ध असते किंवा मग एखाद्या तह करायचा असतो, तह करत असताना आपल्याला एक निशाणी द्यावी लागते, तर ती निशाणी असते पांढऱ्या झेंड्याची. तर हे फार महत्वाचं आहे, ते समर्पण की आम्ही तुमच्या पुढे लढू शकत नाही, आम्ही हार मानतो आणि इथं आपण दोघं मिळून आपण याच्यावर पर्याय काढून आणि संधी करूया असं म्हटलं जाते ते. त्यानंतर लाल त्रिकोण आहे. लाल त्रिकोणाचं काय प्रतीक आहे, तर परिवार नियोजनाचं आहे. परिवार नियोजन म्हणजे हम दो हमारे दो, ह्या आपल्या देशामध्ये जे योजना राबवली गेली त्याचं जे प्रतीक आहे, असंच विदेशात देखील लाल त्रिकोण असं त्याचं प्रतीक आहे, चिन्ह आहे ते. त्याच्यानंतर कबूतर पक्षी काय दाखवतो, तर कबूतर पक्षी असंच प्रतीक आहे. कबूतर पक्षामुळे काय दाखवतो आपल्याला, शांतीचं प्रतीक आहे. कबूतर हे शांतीचं प्रतीक आहे. त्यानंतर लाल प्रकाश काय दाखवतो, लाल प्रकाश हा खतरा म्हणजे धोका दाखवतो आणि पुढे
म्हणजे पुढे धोका आहे म्हणून आपल्याला सतर्क करण्याचं काम हे लाल प्रकाश करत असतो. त्यानंतर हिरवा प्रकाश काय करतो तर आपल्याला पुढे जाण्यासाठी, जसे आपण सिग्नलला पाहतो, लाल सिग्नल लागल्याच्या नंतर आपल्याला थांबावं लागतं आणि हिरवा प्रकाश दिल्याच्या नंतर ते आपल्याला पुढे जाण्यासाठी सहमती आणि पुढे धोका नाही याचा संकेत दिला जाते. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत डोळ्यावर बांधलेली पट्टी आणि हातात तराजू घेतलेली स्त्री याचं प्रतीक काय आहे, म्हणजे काय दाखवते, यांना म्हणायचं काय असते तर हे न्यायाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर दंडावर काळी पट्टी का बांधली जाते तर ते त्याचं प्रतीक आहे शोक, शोक हे करायचा आणि विरोध दुःख याचं प्रतीक आहे. शोक, विरोध, दुःख या तिन्ही गोष्टी जर एखाद्या घडल्या गोष्टी तर त्याचा एक प्रमुख चिन्ह म्हणून दंडाला आपल्याला काळी पट्टी बांधलेली दिसून येते. त्यानंतर एक दुसऱ्याच्या ज्या हड्डी असतात त्यावर, म्हणजेच आपण विज्ञानमध्ये पाहिलेलं आहे की फक्त मुंडके असतात दोन, त्याला क्रॉसचा असा खतरा दाखवलेला असतो. त्याला काय म्हणतात तर ते आपण लाईटच्या खांबावर असतो आपण असा क्रॉस दाखवलेला असतो तर त्याला म्हणतात ते लाईटचा खतरा. त्याच्यानंतर आपण चक्र, तर चक्र काय दाखवतो, चक्राचं प्रतीक म्हणून प्रगतीचं प्रतीक आहे. चक्र हे प्रगतीचं प्रतीक आहे. आपल्या तिरंग्यामध्ये 24 आऱ्यांचं चक्र आहे हे आपणास लक्षात आलं असेल चक्र बोलल्याबरोबर. तर ते चक्राचं प्रतीक आहे की हे प्रगतीचं, भारत हा प्रगतिशील देश आहे, प्रगतीचं चित्र आहे. तर त्याच्यानंतर ओलीव शाखा काय असते तर ते शांतीचं प्रतीक आहे. ओली शाखा म्हणजे शांतीचं प्रतीक. तर अशा महत्वपूर्ण चिन्ह आणि त्याचे प्रतीक काय आहेत हे आपणास यावरून लक्षात आले असेल आणि समजले असेल की ह्याचे प्रतीक काय असतात आणि चिन्ह त्याचं काम काय करत असतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत विविध देशाचे राष्ट्रीय पशु पक्षी हे महत्वाचे असतात. तर आपण ते पण थोडक्यात जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू पक्षी आहे. कॅनडामध्ये ईगल आहे जे की त्याच्या डोक्यावर केस नाहीत, टकला ईगल आहे. त्यानंतर जपान आईसबील नावाचा पक्षी आहे तिथे. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये किवी हा पक्षी आहे आणि युनायटेड किंगडम मध्ये रॉबिन रेडब्रेस्ट नावाचा पक्षी आहे. भारतामध्ये काय आहे, वाघ हा आपला प्रतीक आहे. असं महत्वाच्या काही पक्षी आणि पशु आपण यामध्ये पाहिलेला आहे. आता पाहूयात देश आणि त्यांच्या विमान सेवा, ज्या जगाला जोडणाऱ्या आणि जगाचा संपर्क वाढवणाऱ्या महत्वाचं असं साधन असणार आणि महत्वाची अशी एक मोठी संस्था काम करत असते. ती कोणकोणत्या संस्था आहेत, विमान संस्था आहेत, ती महत्वाची आहे. तर ती विमान कोणकोणत्या देशाच्या काय नावाने ओळखल्या जातात ह्या विमान सेवा आपण पाहणार आहोत आता. तर पहिली विमान सेवा आहे अफगाणिस्तानची. ती विमान सेवा एरियाना अफगान एअरलाइन्स या नावाने ओळखल्या जाते. तर तिचं शॉर्ट मध्ये AAA असं म्हटलं जाते. ती आहे अफगाणिस्तानची. मित्रांनो, त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया देशाची विमान सेवा कोणती आहे तर क्वीन्सलँड अँड नॉर्दर्न टेरिटरी एअरटेल सर्व्हिस अशा मोठं नाव आहे पण त्याचं शॉर्ट मध्ये येते QANTAS या नावाने ऑस्ट्रेलियाची विमान सेवा काम करत असते. त्यानंतर बेल्जियमची आहे. बेल्जियमची काय म्हणून काम करते तर नॅशनल बेल्जियम एअरलाइन्स विमान सेवा आहे त्यांची. ती शॉर्ट मध्ये असं म्हटलं जाते त्याचं की SABENA या नावाने ती ओळखल्या जाते. म्यानमारची विमान सेवा काय म्हणून ओळखल्या जाते तर म्यानमारची विमान सेवा युनियन ऑफ म्यानमार एअरवेज या नावाने ती काम करत असते आणि तिचं शॉर्ट मध्ये जर विचार केला तर UBA असे तिचं रूप आहे. त्यानंतर आपण पाहूयात पूर्वी आफ्रिका म्हणजे आफ्रिकेमधील ईस्ट आफ्रिकन एअरवेज म्हणून त्यांची विमान सेवा काम करते. फ्रान्सची कोणती आहे तर एअर फ्रान्स म्हणून विमान सेवा आहे त्यांची. ती सेवा देत असते. तिचं शॉर्ट मध्ये आहे AF या नावाने.
त्यानंतर ग्रीस देशाचे कोणते आहे? ऑलिम्पिक एअरवेज. हे महत्वाचं आहे मित्रांनो. ऑलिम्पिक वरून ग्रीसमध्ये सुरू झाली होती ऑलिम्पिक स्पर्धा. कालच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर ग्रीसची ऑलिम्पिक एअरवेज या नावाने विमानसेवा काम करत असते. त्याच्यानंतर तिला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जाते तर OA असं नाव दिलेलं जाते. तर हाँगकाँगची कैथी पॅसिफिक एअरवेज, हाँगकाँगचे कोणते आहे? कैथी पॅसिफिक एअरवेज CPA या नावाने ती ओळखल्या जाते. हंगेरीचे कोणते आहे? हंगेरी एअरलाइन्स, तिलाच मालेव असं देखील म्हणल्या जाते. ती आहे शॉर्ट मध्ये MALEV या नावाने ती शॉर्ट मध्ये असते. इंग्लिश मध्ये नाव लिहिलेले असते त्यांच्या प्लेनवर. त्यानंतर आपल्या भारत देशाची कोणती एअरलाइन्स काम करते? विमानसेवा कोणती आहे आपली? तर एअर इंडिया. एअर इंडिया ही भारत देशाची आहे. तिलाच AI असं देखील शॉर्ट मध्ये लिहिल्या जाते. त्यानंतर इंडोनेशिया आहे. इंडोनेशियाची कोणती आहे? तर ती इंडोनेशियाची आहे गरुड इंडोनेशियन एअरवेज नावाने आहे. तिलाच GIA या नावाने ओळखल्या जाते. इराणची कोणती आहे? इराण एअर एवढंच नाव आहे तिचं, इराण एअर म्हणून. तर तिचं शॉर्ट आहे IA. तर आता पुढे पाहू आपण. आयर्लंडचे कोणते आहे? आयरिश इंटरनॅशनल एअरलाइन्स या नावाने ओळखले जाते. तर तिला शॉर्ट मध्ये काय म्हणतात? एअर लिग्नस या नावाने आयर्लंडच्या विमानसेवेला ओळखल्या जाते. त्यानंतर इस्रायलची कोणती आहे? इस्रायलची आहे EIAI या नावाने. तर इटलीची कोणती आहे? इटलीची आहे इटालियन एअरलाइन्स. त्यानंतर जापानची आहे जापान एअरलाइन्स. त्यानंतर कुवेतची आहे कुवेत एअरलाइन्स. तर तिला शॉर्ट मध्ये काय म्हणतात? KA. त्यानंतर लेबनान या देशाची विमानसेवा कोणती आहे? तर मिडल ईस्ट एअरलाइन्स या नावाने ओळखल्या जाते. तर आपल्या शेजारी नेपाळची कोणती आहे? रॉयल नेपाळ एअरलाइन्स या नावाने नेपाळची एअरलाइन काम करते. तिचं शॉर्ट मध्ये RNA या नावाने तिला ओळखल्या जाते. तर पुढे पाहू आपण नेदरलँडमध्ये. नेदरलँडमध्ये KLM या नावाने KLM रॉयल डच एअरलाइन्स. मित्रांनो, डच हा आपल्याला माहिती आहे इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. तर आपल्याला लगेच लक्षात येते की नेदरलँडनी आपल्यावर डचांनी राज्य केलं होतं. आपल्या भारतामध्ये आले होते डच. तर तेच नेदरलँड नेदरलँड हे डच हे नेदरलँडहून आले होते. तर नेदरलँड KLM रॉयल डच एअरलाइन्स KLM असं म्हटलं जाते. तर आपल्या शेजारी पाकिस्तानची कोणती आहे? पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स या नावाने त्यांची एअरलाइन्स काम करते. तर तिचं शॉर्ट मध्ये आहे PIA या नावाने. त्याच्यानंतर फिलिपाईन्स या देशाची विमानसेवा कोणती आहे? फिलिपाईन्स एअरलाइन्स अशी नावाची ती विमानसेवा काम करते. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पोलंड या देशाची विमानसेवा कोणती आहे? तर पोलिश स्टेट एअर सर्व्हिस, त्यालाच लॉट म्हणतात. पोलिश स्टेट एअर सर्व्हिस लॉट LOT असं शॉर्ट मध्ये म्हणतात. तर रोमानिया या देशाची ट्रान्सपोर्टी एरिने रोमॅनो या नावाने लक्षात ठेवा. रोमानियाची अवघड आहे नाव लक्षात ठेवायला, म्हणून मी पुन्हा परत एकदा बोलतो की रोमानियाची कोणती आहे एअरलाइन, कोणते काम करते विमानसेवा? ट्रान्सपोर्टी एरिने रोमाने, त्याला तारिम शॉर्ट मध्ये म्हणतात TAROS. तर अशा प्रकारे आहे. त्यानंतर आपण सिंगापूरची पाहू. सिंगापूरची कोणती आहे? सिंगापूर एअरलाइन. तर सिंगापूरच्या नंतर रशियाची कोणती आहे? एरोफ्लोट. रशियाची कोणती आहे? एरोफ्लोट हे नाव आहे. त्यानंतर श्रीलंकेची कोणती आहे? एअर लंका. आपली कशी आहे एअर इंडिया, त्याच पद्धतीने श्रीलंकेची एअर लंका, फक्त एवढं नाव आहे तिचं. तर शॉर्ट मध्ये आहे AL. तर स्वित्झर्लंडची आहे स्विस एअर. UKची आहे ब्रिटिश एअरवेज आणि त्यांची काय जाट. UKच्या दोन आहेत, ब्रिटिश एअरवेज आणि जॅट या नावाने दोन त्यांच्या विमानसेवा काम करत असतात. त्याच्यानंतर अमेरिकेची कोणती आहे? USA ची कोणती आहे? पॅन अमेरिकन एअरवेज म्हणून
त्यांची विमानसेवा काम करते. त्यानंतर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या, आता स्पेनचे कोणते आहे, इबेरिया, पनामाचे कोणते आहे, कोपा, जर्मनीचे कोणते आहे, लुफ्ताहान्सा नावाची जर्मनीची अशी महत्वाची एक विमानसेवा आहे. ती जगभर आपला प्रवासी ने-आण करण्यासाठी ती काम करत असते. अशा प्रकारे मित्रांनो, जगाला जोडण्याचं जे काम करत असतात त्या विमानसेवा ह्या फार महत्वाच्या असतात, ज्या की संस्कृती, विविध संस्कृती, त्यांच्या भाषेची देवाणघेवाण आणि खानपान देवाणघेवाण, वेशभूषा, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या महत्वाच्या ज्या संबंध जोडून आणणाऱ्या संस्था आहेत, त्यामध्ये ही विमानसेवा फार महत्वाची असते. ह्यामुळेच आपण एकमेकाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आज आपण एकमेकाशी जोडून राहिलो आहोत, ते फक्त आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे. तर त्यांची आपण थोडक्यामध्ये माहिती पाहिली की त्यांना कोणत्या नावाने ओळखल्या जाते आणि कोणत्या देशाची कोणती एजन्सी काम करते त्यासाठी, हे आपण पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपण पुढे महत्वाचा एक प्रश्न पाहणार आहोत, त्यावर सविस्तर पाहूयात की जे वर्तमानपत्र आहेत त्यांचे प्रकाशन स्थळ कोणते आहेत. जे जगातील महत्वाचे वर्तमानपत्र आहेत त्यांचं प्रकाशन कुठं केलं जाते, त्यांचे ठिकाण कुठे आहे, ते आपण पाहणार आहोत. तर द टाइम्स हे वर्तमानपत्र आहे, तर त्याचं प्रकाशन लंडन येथे होते. तर द टाइम्सचं लंडन येथे प्रकाशन होते. डेली मिररचं कुठे होते, लंडन. ली फिगारो ह्या वर्तमानपत्र पॅरिस येथे छापलं जात आहे. त्यानंतर ते प्रकाशन होते. त्यानंतर इजवेस्तिया हे मॉस्कोमध्ये प्रकाशन केले जाते. डॉन हे वृत्तपत्र कुठं कोणाचं आहे, तर पाकिस्तानचं आहे. ते छापल्या कुठं जात आहे, प्रकाशन कुठं होतं त्याचं, तर कराचीमध्ये होते. पाकिस्तानचं कोणतं आहे, डॉन, लक्षात ठेवा. त्यानंतर द आयलँड हे कोणाचं आहे, तर कोलंबो. ईस्टर्न सन सिंगापूर. अल हरम काहिरा हे प्रकाशन स्थळ आहे, अल हरम या वर्तमानपत्राचं. त्यानंतर मर्डेका वर्तमानपत्र जकार्ता येथे छापल्या जाते. त्यानंतर वॉशिंग्टन पोस्ट हे कुठलं आहे, वॉशिंग्टन. त्यानंतर द हिंदू कुठे आहे, द हिंदू हे प्रकाशन स्थळ आहे त्याचं चेन्नई, जे की आपल्या भारतामध्ये आहे. द हिंदू कुठं छापल्या जात आहे, चेन्नईमध्ये. त्यानंतर स्टार नावाचं कुठे आहे, तर जोहान्सबर्ग. मिचेने शिंबून वर्तमानपत्र ते कुठे छापल्या जाते, महिन्याचे शिंबून हे टोकियोमध्ये छापल्या जाते. त्यानंतर गार्डियन हे वर्तमानपत्र आहे. म्हणजे आपण कधी कधी आपल्या न्यूजमध्ये सुद्धा वाचतो की गार्डियन हे कंसामध्ये आलेलं असते. तर गार्डियनचे हे लंडनमध्ये छापल्या जाते. डेली मेल लंडनमध्ये छापल्या जाते. ला मांद या नावाचं वर्तमानपत्र पॅरिस इथे छापल्या जाते. त्यानंतर डेली न्यूज हे न्यूयॉर्कमध्ये प्रकाशन केलं जाते त्याचं. दुसरे आहे प्रावदा. प्रावदा कुठे आहे, मास्को. मास्कोमध्ये दोन आहेत, इजवेस्तिया आणि प्रावदा. या दोन वर्तमानपत्राचे प्रकाशन होते मास्कोमध्ये. त्यानंतर डेली न्यूज. डेली न्यूज कुठे आहे, न्यूयॉर्क येथे आहे. तर ला रिपब्लिका कुठे आहे, कुठे छापल्या जाते, ती रोम मध्ये छापल्या जाते. इंडिपेंडेंट हे वर्तमानपत्र कुठे छापल्या जाते, लंडन मध्ये. मित्रांनो, आपल्याला बऱ्याच ठिकाणी लंडन आलेलं आहे. तर लंडन मध्ये भरपूर वर्तमानपत्राची छपाई केली जाते. त्यामध्ये बघा, लक्षात ठेवा, डेली मिरर लंडन, त्यानंतर गार्डियन वर्तमानपत्र लंडन, डेली मेल लंडन, आणि त्यानंतर इंडिपेंडंट हे देखील लंडन मध्ये छापल्या जाते. फायनान्शियल टाइम्स हे देखील लंडन मध्ये छापल्या जाते. अशा प्रकारे तर बीजिंग मध्ये कोणतं छापल्या जाते, बीजिंगचे वर्तमानपत्र काय आहे, तर बीजिंगचे पीपल्स डेली नावाचं वर्तमानपत्र बीजिंग मध्ये छापल्या जाते. त्यानंतर न्यूयॉर्क टाइम कुठे छापल्या जाते, न्यूयॉर्क टाइम काय म्हणते, तर न्यूयॉर्क येथे त्याचं प्रकाशन केलं जाते. बांगलादेशचं कुठे आहे, बांगलादेश ऑब्झर्वर हे कुठे आहे, ढाकामध्ये आहे. त्यानंतर द टाइम्स ऑफ इंडिया हे आपलं भारताचं आहे. द टाइम्स ऑफ इंडिया हे भारतामध्ये प्रकाशन केले जाते. तर खलीज टाइम्स म्हणून जसं आपलं टाइम्स ऑफ इंडिया आहे, तसंच खलीज टाइम्स म्हणून दुबई येथे प्रकाशन केले जाते. ते दुबईचं वर्तमानपत्र प्रमुख वर्तमानपत्रामध्ये त्याचा समावेश केला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जगातील प्रमुख वर्तमानपत्र आणि त्यांचे प्रकाशन स्थळ कुठं छापला जाते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं
त्यावर आजचं लेक्चर आपण यामध्ये समाविष्ट केलं होतं. त्यामध्ये आता आपण पाहूयात की या काळात सर्वात जास्त, या काळात आणि मागे देखील ज्या देशाच्या संरक्षणासाठी पुढील धोके निर्माण होणार आहेत हे अगोदर आपल्याला कोण सांगते, तर ती आपल्याला सांगतात गुप्तचर संस्था. वेगवेगळ्या देशाच्या गुप्तचर संस्था या त्या देशासाठी काम करत असतात, छुपे काम करत असतात आणि त्याचा सारांश काढून होणारे धोके हे आपल्या देशासाठी ते थांबवण्याचं काम करत असतात. त्यामुळे आपण आता ह्यामध्ये त्याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या देखील परीक्षेला विचारतात. तर आपण महत्वाच्या काही जगातील गुप्तचर संस्था आहेत, त्यांचे नावे आणि त्यांचे देश हे मी आपणास चर्चा करूया आपण. तर सेंट्रल एक्सटर्नल लेंजा डिपार्टमेंट आहे, ते आहे चीनचं. सेंट्रल एक्सटर्नल लेंजा डिपार्टमेंट हे चीनची गुप्तचर संस्था आहे. ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन ही ऑस्ट्रेलियाची गुप्तचर संस्था आहे. तर KGB किंवा GRQ हे दोन संस्था आहेत रशियाच्या कोणत्या आहेत, KGB आणि GRU नावाच्या दोन गुप्तचर संस्था आहेत. त्याच्यानंतर ब्युरो ऑफ स्टेट सिक्युरिटी हे कोणाचे गुप्तचर आहेत, तर ते आहेत दक्षिण आफ्रिकेचे. तर MI नावाची त्यालाच काय म्हणतात, मिलिटरी इंटेलिजन्स, 5-6 आणि स्पेशल ब्रँच जॉईंट इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन अशा त्यांच्या UKच्या गुप्तचर संस्था आहेत. कोणकोणत्या आहेत, MI 5 आणि 6, स्पेशल ब्रँच, जॉईंट इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन अशा वेगवेगळ्या त्यांच्या संस्था देशासाठी काम करत असतात. त्यानंतर इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ISI ही कोणाची आहे, ISI म्हणतो आपण. कधी पण आपण टीव्हीवर किंवा मग आपल्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा वाचतो की ISI असं झालं, यांनी शोध लावला, यांनी पकडले. तर ही ISI संघटना आहे पाकिस्तानची, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणून तिचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर रिसर्च अँड अनालिसिस विंग ही कोणाची आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ म्हणून ओळखल्या जाते. आणि इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अशा 3 संस्था भारत देशाच्या गुप्तचर संस्था आहेत. भारत देशाच्या गुप्तचर संस्था 3 आहेत, त्यापैकी महत्वाच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग ही एक, तिला रॉ म्हणल्या जाते. तर दुसरी आहे इंटेलिजन्स ब्युरो, तिला IB म्हणल्या जाते. त्यानंतर तिसरी आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्यालाच आपण CBI म्हणतो. तर ह्या आहेत भारताच्या वेगवेगळ्या महत्वाच्या गुप्तचर संस्था, ह्या 3 काम करतात. त्यानंतर सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी CIA तसेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI या अमेरिकेच्या आहेत. अमेरिकेच्या 2 संघटना महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी CIA तसेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI ह्या 2 संघटना अमेरिकेच्या म्हणून काम करतात, गुप्तचर संस्था म्हणून काम करत असतात. तर सर्वात महत्वाची मोसाद ही संघटना आहे, ती कोणाची आहे, इस्रायलची गुप्तचर संघटना आहे मोसाद या नावाची. त्यानंतर नायचो नावाची गुप्तचर संस्था आहे, ती आहे जपान या देशाची. त्यानंतर साबाक ही गुप्तचर संस्था इराण या देशाची आहे. इस्रायलची कोणती होती, मोसाद, तर इराणची कोणती आहे, साबाक. तर त्यानंतर अल मुखबरात ही गुप्तचर संस्था आहे इराकची. तर इस्रायलची आहे मोसाद, इराणची आहे साबाक आणि इराकची आहे अल मुखबरात. अशा महत्वाच्या त्या प्रमुख गुप्तचर संस्था होत्या, ज्या की जगातील महत्वाच्या संघटना म्हणून ह्या काम करत असतात. तर अशा प्रकारे आपण जगातील महत्वाच्या गुप्तचर संस्थांबद्दल माहिती घेतली. आता आपण अशा जे महत्वाचा जो विविध देशाची जे केंद्रबिंदू असतो त्याचे देखील आपल्याला महत्वाचं आहे, ते अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते आपल्या परीक्षेत विचारू शकते, ते आपण अंमलबजावणी करणे देखील गरजेचं आहे. तर आता आपण पाहूयात विविध देशाच्या संसद म्हणून काम करतात. जसे आपल्या भारतामध्ये भारताच्या
सर्व देश आपला चालतो त्या 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 ठिकाणाला आपण संसद म्हणतो. तर तसेच आपल्या जगातील विविध देश आहेत, तर त्या देशामध्ये त्यांना काय म्हणलं जाते, जसे आपण संसद म्हणतो तसं ते काय म्हणत असतील, तर ते देखील आपण या वेगवेगळ्या देशाचे पाहणार आहोत. तर भारतामध्ये संसद म्हणून काम करते, तर रशियामध्ये ड्यूमा, स्पेनमध्ये कार्टेस, पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली म्हणून त्यांची संसद आहे. त्यानंतर नेपाळमध्ये राष्ट्रीय पंचायत या नावाने काम करत असतात. त्यानंतर मिश्रमध्ये पीपल्स असेंब्ली या नावाने काम करत असतात. ब्रिटनमध्ये पार्लमेंट. त्यानंतर जर्मनीमध्ये बुड्सटेग म्हणून आहे त्यांची संसद. जसे आपण संसद म्हणतो तसं त्यांचं ठिकाण आहे जर्मनीचं बुड्सटेग नावाचं. मंगोलियामध्ये खुरल आहे. इराणमध्ये मजलिस म्हणून ओळखल्या जाते. तायवानमध्ये काय, तर युआन या नावाने ओळखल्या जाते. तर इस्रायलमध्ये संसदेला नेसेट म्हणल्या जाते. तर जपानमध्ये काय म्हणलं जाते, डायट म्हणून ओळख आहे त्याची. मालदीवमध्ये मजलिस आपण अगोदर एक पाहिला होता. इराणमध्ये मजलिस म्हणतात. मालदीवमध्ये देखील मजलिस या नावाने ओळखल्या जाते. त्यानंतर स्वीडनमध्ये काय म्हणल्या जाते संसदेला, तर रिक्सडाग म्हणून ओळखल्या जाते. नॉर्वे या देशामध्ये काय म्हणल्या जाते संसदेला, तर स्टोर्टिंग हे नाव आहे. स्टोर्टिंग म्हणजे त्यांची संसद. त्यानंतर भूतान या देशातल्या संसदेला काय म्हणल्या जाते, त्सोगडू असं म्हणल्या जाते. त्यानंतर पोलंडमध्ये काय म्हणल्या जाते, सोजिम म्हणजेच त्यांची संसद. त्यानंतर चीन या देशाची संसद, आपल्याकडे जसे संसद आहे तसं चीनमध्ये काय आहे त्यांच्याकडे, तर ती आहे नॅशनल पीपल्स काँग्रेस या नावाने ओळखल्या जाते. त्यानंतर फ्रान्समध्ये संसदेचं नाव आहे त्यांच्या नॅशनल असेंब्ली. फ्रान्सचं काय, नॅशनल असेंब्ली. बांगलादेशच्या संसदेचं नाव काय, जातीय संसद. आता बघा, बांगलादेशमध्ये जातीय संसद या नावाने त्यांचे संसद काम करत असते. त्यानंतर आयर्लंडच्या संसदेचं नाव काय, डेल आयरन करावे. त्यामुळे मित्रांनो, आम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत चला. धन्यवाद मित्रांनो.